Welcome students to the 9th standard. I am Pandey, teacher of Pandey classes. Our subject is the science one and the first chapter is laws of motion. So this is the second video and in that we have to study about the equations of motion. तर बघूया आपण इक्वेशन्स ऑफ मोशन्स कोणकोणते आहेत. फर्स्ट v इज इक्वल टू यू प्लस ए टी, जे की मी फर्स्ट व्हिडिओला घेतलेलं आहे. नाव सेकंड एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. हे तिन्ही इक्वेशन जे आहेत आणि थर्ड आहे यू व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू एस. हे तिन्ही इक्वेशन्स हे न्यूटन्स इक्वेशन्स ऑफ मोशन्स असं याला म्हणतात. तर फर्स्ट आपण परत एक्झाम्पलनी एक्सप्लेन करूया. एक बॉडी आहे जी इथून स्टार्ट झालेली आहे आणि ती व्ही इथपर्यंत येते. व्हेलॉसिटी तिची 50 किलोमीटर पर आवर होते. इनिशियल व्हेलॉसिटी काय 0 आणि फायनल व्हेलॉसिटी 50 किलोमीटर. हे जात असताना ती व्हेन इट डिस्प्लेसेस फ्रॉम वन पॉईंट टू अनदर देन इट कवर्स द डिस्टन्स ऑल्सो. डिस्टन्स कवर करते, डिस्टन्सला एस म्हणायचं आणि तिला टाईम लागतोय टी. या दरम्यान तिची व्हेलॉसिटी चेंज होते, म्हणजेच तिचं काय होतं ॲक्सलरेशन होतं. म्हणजे गतीमध्ये काय होतं ॲक्सलरेशनचा अर्थ आहे गतीमध्ये होणारा बदल. तिचं ॲक्सलरेशन पण चेंज होतं. म्हणजे टोटल ज्या क्वांटिटी आहे ती किती आपल्याला इथे यूज होत आहे 1 2 3 4 5. ह्या पूर्ण 5 क्वांटिटीला एकत्रित करून जे 3 इक्वेशन्स बनतात त्याला म्हणतात इक्वेशन्स ऑफ मोशन्स. तर हे तिन्ही इक्वेशन्स मी आता तुम्हाला सांगितले. आपण बघूया. नेक्स्ट पॉइंट is the uniform circular motion. When body moves in a circular path with uniform speed युनिफॉर्म एकसारखी तिची चाल आहे. इन दिस केस द स्पीड जी असते ती कशी असते. स्पीडला व्ही म्हणतात. व्ही मीन्स व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी म्हणजे स्पीड, चाल किंवा वेग याला सारखंच बोलायचं आहे. देन व्हेलॉसिटी इज इक्वल टू 2 पाय आर अपॉन टी असं असतं. इथे 2 पाय आर म्हणजे काय, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंट. फॉर्म्युला आठवा जरा. व्हेलॉसिटी मीन्स डिस्प्लेसमेंट इन गिवन टाईम, हा फॉर्म्युला आठवा. आणि आता इथे होणारं व्हेलॉसिटी मीन्स डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. आता एखादी ऑब्जेक्ट आहे ए पासून निघालेली आहे, इथून सर्क्युलर मोशनमध्ये ती आहे, गोल फिरते. तर डिस्टन्स कवर करते सर्क्युलर, आणि सर्क्युलर डिस्टन्सला म्हणतात सर्कम्फरन्स. तर हे सर्कम्फरन्स जे आहे ते सर्क्युलर आहे आणि डिस्टन्स कवर करते ती सर्क्युलर. त्यामुळे सर्क्युलर मोशनला सर्कम्फरन्स म्हणतात. आणि सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला असतो सी इज इक्वल टू 2 पाय आर. गोलाकार डिस्टन्स आहे. एक लाईनमध्ये डिस्टन्स नाही आहे तेच. ओके, एक लाईनमध्ये असणाऱ्या डिस्टन्सला एस म्हणतात. सर्क्युलर डिस्टन्सला सर्कम्फरन्स म्हणतात. म्हणून डिस्प्लेसमेंट इन गिवन टाईम is called as the velocity. So displacement upon time फॉर्म्युलामध्ये दिसते is called as the velocity. So तर हे करताना ती एक राऊंड पूर्ण करते, म्हणजे एक सर्कम्फरन्स पूर्ण करते, कंप्लीट रिव्हॉल्युशन करते. ए पासून निघाली आहे ती परत ए पण थांबते. इट्स कॉल्ड एज द वन रिव्हॉल्युशन और इट इज कॉल्ड पेरियॉडिक टाईम. आपण पेरियॉडिक टाईमसाठी एक्झाम्पल घेऊ, जसं की जे प्लॅनेट्स असतात. इथे आपण घेतलं आहे सपोज सन, आणि या सन भोवती ही प्लॅनेट जी आहे ती मूव्ह होते. तर अशा प्रकारे त्याला म्हणतात रिव्हॉल्युशन. तर एका पॉईंटपासून निघालेली आहे आणि अर्थ आहे सपोज, आणि अर्थ इथून निघालेली आहे. एक पूर्ण तिला रिव्हॉल्युशन करायचं आहे, एक पूर्ण फेरी पूर्ण करायची आहे अराउंड द सन, आणि हे करताना तिला लागतात 365 डेज. तर दुसऱ्याच त्याला म्हणतात रिव्हॉल्युशनच्या ऐवजी पेरियॉडिक टाईम. म्हणजे हिचा पेरियॉडिक टाईम किती आहे 365 डेज. तर ह्याला म्हणतात दॅट इज द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. हे फिरत असताना पृथ्वी कुठेही थांबत नाही, ती सतत एकसारख्या गतीने फिरत असते. सो इट्स कॉल्ड ॲज द युनिफॉर्म. एकसारखी
सर्क्युलर मोशन आहे तिची, एकसारखी कुठेही की आज थोडी कमी आज जास्त असं काही होत नाही आहे. सो नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट लॉज बघूया आपण. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. आपण हे जे पाहिले न्यूटन्स इक्वेशन्स ऑफ मोशन पाहिले तिथे, सॉरी, तर इथे इक्वेशन्स पाहिले. आता आपण बघूया लॉज. न्यूटनचे 3 लॉज आहेत आणि ते आता आपण लॉज बघूया. The first law, Newton's first law of motion. Newton's first law of motion. यामध्ये आपण बघूया फर्स्ट लॉ. an object continues to remain in the state of rest or of state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force act on it. मीन्स एखादी ऑब्जेक्ट जी आहे ती एकतर ती स्टेटमध्ये असेल तर स्टेट ऑफ रेस्ट म्हणजे स्थिर असेल. एखादी वस्तू स्थिर असेल तर ती स्थिरच राहील. तर समजा ती सर्क्युलर असो, कोणती पण मोशन असो. इथे स्ट्रेट लाईन घेतलेली आहे, आपण सर्क्युलर पण दाखवू शकतो. तर स्ट्रेट लाईनमध्ये बघूया आपण. स्ट्रेट लाईनमध्ये एक आणि ही बी, ए आणि बी. सपोज एक ऑब्जेक्ट आहे इथे, व्हेकल म्हणूया आपण, कोणती पण ऑब्जेक्ट चालतंय. अन ऑब्जेक्ट कंटिन्यू टू रिमेन इन द स्टेट ऑफ रेस्ट. एखादी वस्तू स्थिर असेल, स्टेट ऑफ रेस्ट म्हणजे स्थिर असणे. एखादी वस्तू स्थिर असेल तर ती स्थिरच राहील आणि एखादी वस्तू जर मोशनमध्ये असेल तर ती मोशनमध्येच राहील. समजा ती दुसरी वस्तू आपण घेऊ, ती मोशनमध्ये असेल. वन मिनिट. ती ऑब्जेक्ट जर मोशनमध्ये असेल, मोशन सतत चालत असेल, ती मोशनमध्ये असेल तर ती मोशनमध्येच राहील. एखादी ऑब्जेक्ट स्टेबल असेल तर ती स्टेबलच राहील. आणि एखादी ऑब्जेक्ट मोशनमध्ये असेल तर मोशनमध्येच राहील. ती कुठपर्यंत राहील. दुसरं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. इथे सर्क्युलर मोशन, अर्थचं एक्झाम्पल. ती मोशनमध्ये असेल तर मोशनमध्येच राहील. ओके, मोशनमध्येच राहील. स्थिर असेल तर स्थिर राहील, पण कुठपर्यंत स्थिर किंवा मोशनमध्ये राहील, जोपर्यंत त्या वस्तूला आपण एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत. ऑन इट, त्या वस्तूवर जोपर्यंत आपण एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स अप्लाय करत नाही. आता मला असं वाटते की ही वस्तू, मला हिला फोर्स लावायला पाहिजे. फोर्स कसा लावायला पाहिजे? अनबॅलन्स, म्हणजे दोन्हीकडून फोर्स लावला तर ती वस्तू हलणार नाही, ती स्थिर राहील. असा अनबॅलन्स म्हणजे अनबॅलन्स, एकीकडून फोर्स लावायचे त्यामुळे ती बॅलन्समध्ये राहणार नाही. त्याला म्हणतात एक्सटर्नल, बाहेरून लावलेला फोर्स. तर मी त्याला एक्सटर्नल, बाहेरून लावलेला फोर्स, एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स लावते. आणि हे लावल्यामुळे ती वस्तू काय झाली? मोशनमध्ये आली. म्हणजे ती स्टेटमध्ये असेल तर स्टेट ऑफ रेस्टमध्येच राहील, पण
जर तिला फोर्स लावला ना, चेंज करतोय आपण तिचं जी रेस्ट आहे, जी स्टेट ऑफ रेस्ट आहे, स्थिर अवस्था आहे, ती आपण चेंज करतोय. चेंज का बरं होत आहे? कारण तिला मी बाहेरून काय लावला? फोर्स. बाहेरून फोर्स लावला तर ती आपली जागा बदलणारच आहे. म्हणजेच जोपर्यंत एखाद्या वस्तूला आपण बाहेरून फोर्स लावत नाही तोपर्यंत वस्तू स्थिर असेल तर स्थिरच राहील. बघा, स्थिरच आहे. ती वर्षानुवर्षे एखादा दगड आहे, एकाच ठिकाणी आहे, तर ती स्थिर अवस्थेत आहे, कारण तिला कोणताही अनबॅलन्स फोर्स लावलेला नाही आहे. तसंच एखादी वस्तू जर मोशनमध्ये असेल तर मोशनमध्ये राहील. कुठपर्यंत राहील? जोपर्यंत तिला आपण फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत. समजा ही कार आहे आणि कार ही मोशनमध्ये आहे, ती चालूच राहील. जोपर्यंत आपण तिच्यावर किंवा तिच्यातलं पेट्रोल संपत नाही किंवा तिच्यावर आपण ब्रेक अप्लाय करत नाही. ब्रेक अप्लाय केलं तर ती थांबेल. म्हणजे ब्रेक अप्लाय करणे म्हणजे पण काय झालं? एक्सटर्नल फोर्स लावला तिला. ब्रेक म्हणजे एक्सटर्नल फोर्स लावला. फोर्स लावल्यामुळे ती थांबेल. म्हणजे एखादी वस्तू जर ती गतिमान असेल, स्पीडमध्ये असेल, तर ती गतीतच राहील जोपर्यंत तिला, आणि तरच ती स्टेबल होईल जेव्हा आपण तिला फोर्स अप्लाय करू. ओके, तो पॉईंट तुम्हाला समजलेले आहेत. ओके, नेक्स्ट बघूया. हा झाला न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. देन सेकंड आहे, दॅट इज द न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. सेकंड बघूया, न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. यामध्ये हा लॉ लिहिण्याच्या पूर्वी आपण मोमेंटम म्हणजे काय बघूया. मोमेंटम हे बघूया आपण. मोमेंटम म्हणजे काय? तर ही ऑब्जेक्ट आहे, याला मोमेंटम आहे. मोमेंटम म्हणजे काय? या ऑब्जेक्टला काय? मास. समजा या वस्तूचं मास आहे 1 किलोग्रॅम मास, आणि ही वस्तू आता आपलं मास घेऊन, आपलं वजन सांभाळत ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होते. कोणती वस्तू बघा, तिला मास राहणारच आहे, पण तिची मुवमेंट पण होत आहे. इस मास इंटू मुवमेंट म्हणजे गती, वेग. मास इंटू व्हेलॉसिटी. दिस मास, आणि ती आता मोशनमध्ये आहे. सो मास इंटू व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज द मोमेंटम. आणि मोमेंटम दाखवतात पी या लेटरनी. ओके, तुम्हाला समजलंय? तर मोमेंटम इज द मास इज द प्रॉडक्ट ऑफ मास अँड द व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी. आता व्हेलॉसिटी ही कोणती क्वांटिटी आहे? वेक्टर, कारण तिला डायरेक्शन असते. त्यामुळे मोमेंटम पण ही कोणती क्वांटिटी झाली? वेक्टर क्वांटिटी. सो मोमेंटम इज द वेक्टर क्वांटिटी. तिचं युनिट आपण घेऊया SI युनिट. युनिट काढणं फार सोपं असतं, फक्त फॉर्म्युला चांगलं माहीत पाहिजे आपल्याला. तर या वस्तूला काय होतं? जर ती मोशनमध्ये असेल तर त्याला म्हणायचं दॅट इज मोमेंटम. जर ती स्टेबल असेल त्याला मोमेंटम. तिचं मोमेंटम 0 आहे, म्हणजे तिला मास आहे आणि ती रेस्टमध्ये आहे. इथे आहे, मास आहे, पण तिची व्हेलॉसिटी काय? 0. आणि व्हेलॉसिटी 0 म्हणजे तिचं मोमेंटम म्हणजे M. आता व्हेलॉसिटी V नाही घ्यायची. स्टेबल व्हेलॉसिटीला इनिशियल व्हेलॉसिटी 0 असते, त्यामुळे M इंटू U इज इक्वल टू P. P इज इक्वल टू याची व्हॅल्यू 0, म्हणजे यूची व्हॅल्यू 0 भरली. मास असूनही फायदा नाही. सो तिचं मोमेंटम म्हणजे तिचा जे चाल आहे, वेग आहे, वेगामुळे वेगच नाही तिला, त्यामुळे तिचं मोमेंटम काय झालेलं? 0. आणि ही वस्तू मोशनमध्ये आहे, त्यामुळे तिला मोमेंटम आहे M इंटू V. आणि स्थिर असताना तिचं मोमेंटम काय असतं? 0 असतं. ओके, तर मोमेंटम ही कोणती क्वांटिटी आहे? इट इज द वेक्टर क्वांटिटी. आणि तिचं युनिट आहे. तर युनिट कसं गृहीत धरायचं? मास. SI युनिटमध्ये, मोठ्या युनिटमध्ये मास किलोग्रॅममध्ये मोजतात. सो किलोग्रॅम. आणि व्हेलॉसिटी ही कशात मोजतात? दॅट इज, इथं इंटू आहे, आपण डॉट घ्यायचं, मीटर पर सेकंद. त्यामुळे SI युनिट ऑफ मोमेंटम काय होईल? किलोग्रॅम मीटर पर सेकंद. तर त्याचं CGS युनिट, किलोग्रॅम छोटं युनिट असतं ग्रॅमचं. ग्रॅम म्हणजे काय? तर इथं आपण GM घ्यायचा, नुसता जीच घेतला तरी चालतो, आपण G घेऊ, डॉट ग्राम. आणि मीटर छोटं युनिट घ्या, C सेंटीमीटर, G म्हणजे ग्राम, आणि सेकंड टाईम तोच राहतो.
तर हे झालं मोमेंटमचं युनिट. आता तुम्हाला हे समजलं असेल तर आपण न्यूटन सेकंड लॉ बघूया आपण. अन दॅट इज द रेट ऑफ, सेकंड लॉ आपण बघतोय, न्यूटन सेकंड लॉ. द रेट ऑफ चेंज ऑफ momentum is directly proportional to the applied force, and change of momentum occurs in the direction of force. तर हा पॉइंट आपण बघूया. मोमेंटम, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. रेटचा अर्थ नेहमी लक्षात ठेवायचा टाइम. तर टाइम, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे मोमेंटम हा टाईमनुसार बदलतो. बरोबर आहे. टाइम वाढला, मोमेंटम वाढला. इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. परत आपण एक फिगर काढून घेऊ म्हणजे एक्सप्लेन होईल चांगलं. ओके, इथे या वस्तूचं मोमेंटम आपण घेऊ. मास आहे आणि मोमेंटम इनिशियल व्हेलॉसिटी काय यू, म्हणजेच इथे मोमेंटम काय येतं एम इंटू यू. इनिशियल असल्यामुळे इथं मोमेंटम काय होईल 0 होईल. यूची व्हॅल्यू रेस्टमध्ये आहे बॉडी, त्यामुळे यू इज इक्वल टू 0 आहे. यूची किंमत 0 ठेवली, 0 इंटू मास, त्याचे मोमेंटम आहे 0 रेस्टमध्ये. या ठिकाणी या वस्तूचं मोमेंटम ए हा पॉईंट म्हणूया. इथे मोमेंटम काय झालं 0. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंट, टाईम वाढला. ठीक आहे, वस्तू आता मोशनमध्ये येत आहे, टाईम लागणारच आहे. इज प्रोपोर्शनल रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, मोमेंटम चेंज झालं. या ठिकाणी मोमेंटम आलेलं आहे पी आणि इथे यूची व्हॅल्यू 0 असताना आता स्पीड इथे वाढलेली आहे, त्यामुळे इथे व्हीची किंमत आपण वाढलेली घेऊया. सपोज ती घेऊ 50 किलोमीटर पर आवर. म्हणजे इथे मोमेंटम म्हणजे मोमेंटममध्ये बदल झालेला आहे. ओके, इथे एम यू होता, इथे काय झालं इनिशियल मोमेंटम, हे झालं फायनल मोमेंटम, फायनल शेवटचं. तर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, मोमेंटममध्ये होणारा टाईमनुसार बदल. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. आता वस्तूने जागा बदलली टाईमनुसार, पण ती का बदलली? कारण तिला काय लावलं आपण फोर्स लावलेला. कार स्टार्ट झाली, पण कारला काय लावलं आहे फोर्स लावला आहे. व्यक्ती चालवतोय आणि त्यामुळे त्याच्यात काय फोर्स लावला आहे, अप्लाइड फोर्स. बरोबर आहे, त्याच्यात फोर्स लावला आणि ती कार आता पुढे गेलेली आहे. ओके, तर अप्लाइड फोर्समुळे काय झालं आहे आणि तिच्यात बदल झालेला आहे. अँड चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. आणि ज्या दिशेला आपण फोर्स लावलेला आहे त्या दिशेला तिचं मोमेंटम होतं. या साईडला बघा, मी असा फोर्स या साईडला लावला आहे, वस्तू त्या साईडला गेली. म्हणजे हा जो मोमेंटममधील जो बदल आहे तो फोर्सवर डिपेंड आहे. ज्या दिशेला आपण फोर्स लावला त्या दिशेला ते मोमेंटम होतं आहे. तर आपण बघूया कसं लिहायचं, मॅथमॅटिक्समध्ये लिहू आता. तर मोमेंटमचा फॉर्म्युला आहे एम व्ही. बरोबर आहे, चेंज झाला आहे. तर हा चेंज कशावर डिपेंड आहे फोर्सवर. म्हणजे फोर्स मी अप्लाय केला, वस्तूवर फोर्स अप्लाय केला आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ओके, आता हा फॉर्म्युला चेंज होत आहे, चेंज करू आपण आता फॉर्म्युल्याला. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम in the given time, change of momentum in the given time, right आला is called as the, that is Newton's second law. त्यांनी हे सांगितलेलं आहे. तर चेंज ऑफ मोमेंटम आता कसं लिहायचं आपण दुसऱ्या प्रकारे आपण लिहू आता. चेंज ऑफ मोमेंटम आणि मोमेंटम कशा डिपेंड आहे फोर्सवर. म्हणजे पी इज इक्वल टू चेंज करा, हायर क्वांटिटी
ही आहे 50 km/h, म्हणजे इथे हायर क्वांटिटी व्हेलॉसिटीनुसार मोमेंटम जास्त आहे, त्यामुळे हायर पहिले घ्यायचं, मायनस लोअर नंतर घ्यायचं, अपॉन इन गिवन टाईम लागला, चेंज व्हायला टाईम लागला, म्हणजेच रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. आणि हा बदल जो झालेला आहे हा फोर्समुळे झालेला आहे, बरोबर आहे. तर हे अशा प्रकारे असतं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. ओके, याला जर कॉमन काढला तो असा पण लिहिता येतो, दॅट इज P इज इक्वल टू, कॉमन काढा, एम, मास थोडी चेंज होणार आहे, मास तेच राहणार आहे, तर एम व्ही मायनस यू अपॉन टी, एम कॉमन. ओके, तर हे झालं फॉर्म्युला कशाचा, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. तर तुम्हाला हा फॉर्म्युला फोर्समध्ये कन्वर्ट करायचा असेल, पी न लिहिता आपण सारखंच आहे, फोर्स अप्लाय केला म्हणून मोमेंटम झालं, पीच्या ऐवजी आपण एफ लिहिला, तर मासच्या जागेवर मास, व्ही मायनस यू अपॉन टी, ह्याला ॲक्सलरेशन म्हणतात बघा, आठवा, ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी, आपण हे शिकलो आहे. तर ह्याला काढायचं आणि ते काय भरायचं, ए, म्हणजे न्यूटन सेकंड लॉ हा दोन प्रकारे चालतो आहे, मोमेंटमचा पण चालतो आहे आणि एफ इज इक्वल टू एम ए, म्हणजे सेकंड लॉ हा दोन्ही प्रकारे आपल्याला कन्वर्ट करता येतो, मास इंटू ॲक्सलरेशन. ओके, कारण फोर्स आहे म्हणून तर होत आहे ना ॲक्सलरेशन, वस्तूचं ॲक्सलरेशन होतं इथे, आणि मास आहे म्हणून एफ इज इक्वल टू एम ए असंही आहे ते. ओके, आता आपण थर्ड लॉ बघूया. न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. तर न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशनमध्ये आपण एक्झाम्पल परत घेऊ. परत इथे दोन ऑब्जेक्ट्स आहे ह्या, आणि ह्या ऑब्जेक्टबद्दल आता बोलूया. टू ऑब्जेक्ट्स. पहिले डेफिनेशन, दॅट इज न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, every action force has an equal and opposite reaction force and acts simultaneously, and force acts there आहे which acts simultaneously. सायमल्टेनियसली म्हणजे एकाच वेळेस किंवा एकाच वेळी. आता बघूया आपण एक्झाम्पल, सिंपल एक्झाम्पल. एक रेल्वे ट्रॅक आहे आणि रेल्वे ट्रॅकवर दोन ट्रेन ह्या ज्या आहेत त्या येत आहेत. माहीत नाही दोन्ही ट्रेन एकाच रेल्वे ट्रॅकवर आहे, त्यांना माहीत नाही, अचानक घडलेल्या गोष्टी आहे ह्या. ए आपण ए म्हणूया आणि बी. तर इथून ए पासून एक ट्रेन निघालेली आहे सेम ट्रॅकवर, आणि दुसऱ्या पण बी पासून एक ट्रेन निघाली एकाच ट्रॅकवर. तर ॲक्शन झाली, एका ट्रेनची ॲक्शन झाली, त्याचवेळी दुसऱ्या ट्रेनची पण ॲक्शन झाली आणि त्यामध्ये कोलिजन झालं, टक्कर झाली. तर एव्हरी ॲक्शन फोर्स, त्या ट्रेनकडून काय झाली, ॲक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स, म्हणजे इकडून ॲक्शन झाल्यामुळे दुसऱ्या ट्रेनकडून काय झाली आहे, रिॲक्शन फोर्स आलेला आहे, आणि ते दोन्ही फोर्स एकाच वेळी अप्लाय झाले, म्हणजे या ठिकाणी ॲक्सिडेंट झालाच असंच आहे. म्हणजे ॲक्शन फोर्सला काय आहे, दुसरी रिॲक्शन फोर्स, आणि दोन्ही फोर्स एकाच वेळी अप्लाय होतात, ॲक्ट होतात, म्हणजे फोर्स हा आणि हा एक फोर्स. तर याला F1 फोर्स म्हणूया आणि याला F2 फोर्स म्हणूया. तर F1 फोर्स हा याच्यावर ॲक्ट होत आहे पहिल्या ऑब्जेक्टवर, आणि F2 फोर्स या दुसऱ्या ऑब्जेक्टवर ॲक्ट होत आहे. दोन्हीही फोर्स एकमेकांवर ॲक्ट होत आहे आणि दोन्ही एकाच वेळी ॲक्ट होत असतात. ओके, तर तुम्हाला न्यूटन्स थर्ड लॉ हा समजलेला आहे. आपण लास्ट पॉईंट बघूया, दॅट इज द फोर्स. ही क्वांटिटी मी परत एकदा समजून सांगते. एफ इज इक्वल टू एम ए, हे तुम्हाला कळालं. याचं युनिट आपण करून घेऊ आणि त्याचं युनिट कसं लिहायचं बघूया आपण. फोर्सचं SI युनिट.
आणि मग आपण मोमेंटम, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम बघूया. SI युनिट मास कशामध्ये मेजर करतात? दॅट इज 1 मास किलोग्रॅममध्ये. आणि ॲक्सलेरेशन कशात मेजर करतात? मीटर पर सेकंद. ओके, तर SI युनिट झालं आणि किलोग्रॅम, मीटर पर सेकंद. अशा प्रकारे दोन्ही मिळून त्या फोर्सला म्हणतात न्यूटन. तर SI युनिट ऑफ फोर्स काय येते? न्यूटन. जे फोर्स न्यूटन आणि किलोग्रॅम डॉट मीटर पर सेकंद स्क्वेअर, आणि त्यालाच न्यूटन म्हणतात. NEWTON शॉर्टमध्ये N. आता आपण बघूया CGS युनिट. न्यूटनच्या ऐवजी CGSमध्ये डाईन घेतात, DYNE. तर फोर्स मेजर करतात डाईनमध्ये. आणि किलोग्रॅमच्या ऐवजी काय घ्यायचं? ग्राम. मीटरच्या ऐवजी सेंटीमीटर पर सेकंद स्क्वेअर. तर अशा प्रकारे जे असतात युनिट्स या प्रकारे लिहितात फोर्सचे. ओके, समजा तुम्ही 1 न्यूटन फोर्स एवढा लावला असेल. 1 न्यूटन फोर्स बघूया आपण. याचं काम झालेलं आपलं. तर 1 न्यूटन फोर्स म्हणजे काय बघूया. 1 या न्यूटन समोर लिहायचं फक्त 1 न्यूटन. 1 न्यूटन काय घेतला आपण? फोर्स. हा केव्हा अप्लाय होईल? जेव्हा 1 किलोग्रॅमची वस्तू किती किलोग्रॅमची असते असेल समजा, त्यावेळेस वस्तू आहे 1 किलोग्रॅमची आणि तिचं ॲक्सलेरेशन किती झालं 1 किलोग्रॅमच्या वस्तूचं. समजा ही वस्तू आहे इथे आणि ती चालली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे तिचं काय होणार आहे? स्पीडमध्ये चेंज होणार आहे. इन गिवन टाईम T, म्हणजे तिचं काय होणार आहे? गतीमध्ये बदल होतो आहे. म्हणजे काय होतं आहे? ॲक्सलरेशन. म्हणजे 1 किलोग्रॅमची ही वस्तू आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते. 1 किलोग्रॅमची वस्तू जाताना तिला ॲक्सलरेशन पण किती झालं तिचं ॲक्सलरेशन पण झालं आहे 1. इथे 1 लावून द्यायचा. 1 मीटर पर सेकंद स्क्वेअर. एक वस्तू 1 किलोग्रॅमची एक वस्तू जेव्हा जागा सोडते दुसऱ्या ठिकाणी जाते, तेव्हा तिचं ॲक्सलरेशन पण किती होतं? 1 मीटर स्क्वेअर. अशा वेळेस जो फोर्स आपण लावलेला आहे त्या वस्तूला, तो फोर्स आहे 1 न्यूटन. ओके, समजलं आहे? 1 न्यूटन फोर्स केव्हा म्हणता येईल? 1 किलोग्रॅमची वस्तू एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाताना तिच्यामध्ये जे ॲक्सलरेशन झालं ते आलं 1 मीटर स्क्वेअर. अशा वेळेस 1 × 1 इज इक्वल टू होतं. म्हणजे त्या वस्तूला आपण किती फोर्स लावलेला आहे? त्या वस्तूला लावलेला फोर्स आहे 1 न्यूटन. आता आपण बघूया 1 डाईन. समजा 1 ग्रामची वस्तू आहे, एकदम छोटीशी वस्तू आहे 1 ग्रामची. समजा ही 1 ग्रामची वस्तू आहे आणि कलर घेऊ आपण. हां, समजा ही 1 ग्रामची वस्तू आहे आणि ती 1 ग्रामची. हे झालं SI मध्ये बोलतोय आपण. आता आपण बघूया CGS मध्ये. ही वस्तू लिहू आपण 1 ग्रामची वस्तू. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना तिने 1 सेंटीमीटर, अगदी छोटं, मग हे एवढं मोठं नाही घेता येणार आपल्याला, इतकंच. तर 1 सेंटीमीटर इथपर्यंत जाते ती. इथपर्यंत आली. ओके, तर 1 सेंटीमीटर जाताना तिचं जे ॲक्सलरेशन होतं आहे ते किती होतं आहे? 1 सेंटीमीटर पर सेकंद स्क्वेअर. म्हणजे छोटंसं युनिट, एक छोटे इथपर्यंत बदल होत आहे. तेव्हा तिला लागलेला फोर्स अतिशय कमी, छोटी वस्तू आहे, फोर्स फारच कमी एवढंसा. ओके, तर त्यावेळेस लागलेला फोर्स किती आहे? 1 डाईन. ओके, तुमचे हे पॉईंट्स क्लिअर झाले असतील. ओके, हे लक्षात ठेवायचं. आता एक लास्ट पॉईंट जो आपल्याला कव्हर करायचा आहे तो म्हणजे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. ओके, परत. व्हेन नो एक्सटर्नल फोर्स ॲक्ट ऑन टू इंटरॅक्टिंग ऑब्जेक्ट. परत आपण घेऊ इंटरॅक्टिंग ऑब्जेक्ट.
एक ऑब्जेक्ट इथे आहे आणि दुसरी ऑब्जेक्ट इथे आहे. तर फर्स्ट ऑब्जेक्ट आपण त्याला म्हणूया त्याचा मास m1 आहे आणि दुसऱ्या ऑब्जेक्टचं मास आहे m2. तर दोन इंटरॅक्टिंग ऑब्जेक्ट्स आपण जर घेतलेत, वन मिनिट, आपण या प्रकारे घेऊया म्हणजे ते क्लिअर होईल. ओके, हे दोन इंटरॅक्टिंग आपण ऑब्जेक्ट घेतले. इंटरॅक्शन म्हणजे त्यांच्यात काय होणार आहे, कोलिजन, इंटरॅक्ट होत आहे. लिहू आपण वेन नो एक्सटर्नल फोर्स acts on two interacting objects, their total momentum remains constant. It does not change. It does not change. आपण बघूया दोन इंटरॅक्टिंग ऑब्जेक्ट्स. तर या वस्तूचं मास m1 आहे आणि तिची इनिशियल वेलोसिटी आहे u, बरोबर आहे. आता ही दुसरी वस्तू आहे m2 आणि तिची इनिशियल वेलोसिटी आहे u2. सुरुवातीला दोन्ही वस्तू रेस्टमध्ये आहे, बरोबर आहे. आता दोन्ही फोर्स ह्या एकाच ट्रॅकवर आहे समजूया आणि त्यांचं इंटरॅक्शन झालंच. इंटरॅक्शन झालं म्हणजे थोडासा आता फोर्स लावणं आवश्यक आहे. तिथे फोर्सचा उल्लेख नाही आहे, नो एक्सटर्नल फोर्स आहे, पण ते एक्सप्लेन करण्यासाठी आपण या ठिकाणी फोर्स घेऊया. ठीक आहे. आता दोन्हींचं काय झालं, इंटरॅक्शन म्हणजे एका ऑब्जेक्टनी ह्या दुसऱ्या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय केला आहे, बरोबर आहे, आणि ह्याच्यावर या ऑब्जेक्टने याच्यावर फोर्स अप्लाय केला आहे. हा F1 आहे तर हा F2. म्हणजे फर्स्ट ऑब्जेक्टनी सेकंड ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय केला आहे तो F2 घ्यायचा आणि सेकंड ऑब्जेक्टनी फर्स्टवर तो F1 घ्यायचा. दोन्ही फोर्स अपोजिट डायरेक्शनला आहे म्हणजे दोन्ही फोर्स एकमेकांना काय करतात, नलिफाय, म्हणजे त्यांच्यामध्ये फोर्स जो आहे तो एकमेकांना नलिफाय करून टाकतात. तर फोर्स अपोजिट फोर्स आहेत त्यामुळे एका फोर्सला सेम फोर्स आहे, नलिफाय करतात, दोन्ही फोर्स सेम असतात. तर हा फोर्स काय घ्यायचा आहे, एक फोर्स अपोजिट डायरेक्शनला आहे तो घ्यायचा आहे F2. ओके, म्हणजे हा फोर्स एकमेकांवर ॲक्ट केल्यामुळे त्यांचा इफेक्ट काय होतो, 0 होतो. हा इफेक्ट 0 झाला म्हणजे फोर्स काय होतो, निघून जातो. आता त्या वस्तूमध्ये इंटरॅक्शन झालं आहे, फोर्स अपोजिट फोर्स आहे. आपण अपोजिट फोर्स अपोजिट डायरेक्शनला असल्यामुळे अपोजिट फोर्स घेतात. ते फोर्सचं जे आहे मॅग्निट्यूड ते सेम आहे, फक्त अपोजिट डायरेक्शन आहे. ओके, तुम्हाला हे समजलं आहे. तर त्यांच्यामध्ये असणारे इनिशियल मोमेंटम जे आहे ते काय, यांची टोटल करतात. तर परत बघूया, वेन नो एक्सटर्नल फोर्स ॲक्ट्स ऑन टू इंटरॅक्टिंग ऑब्जेक्ट. आता फोर्स इंटरॅक्ट झाला आहे, इंटरॅक्शन झालेलं आहे, फोर्स निघून गेलेला आहे. देअर टोटल मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे आता त्यांचं इनिशियल टोटल मोमेंटम म्हणजे इनिशियल मोमेंटम आपण घ्यायचं. देअर टोटल इनिशियन बिफोर कोलिजन, आदळण्याच्या पूर्वीचं बिफोर कोलिजन. तर टोटल घ्यायची त्यांची म्हणजे काय होईल, m1 u1 प्लस ही घ्यायचं m2 u2. म्हणजे हे काय झालं, इनिशियल मोमेंटम. मोमेंटमचा अर्थ क्लिअर असू द्या, मास इंटू वेलॉसिटी. म्हणजे त्या वस्तूचं मास आणि त्यांची सुरुवातीची वेलॉसिटी, दोन्ही वस्तूंची, या दोघांचं काय करायचं, ॲडिशन किंवा इंटरॅक्शन होण्याच्या पूर्वी हेच टोटल मोमेंटम इक्वल असतं. केव्हा असतं, कारण फोर्स काय झाला आता त्यांचा, हा निघून गेलेला आहे फोर्स, फोर्सचा इफेक्ट राहिलेला नाही. तर त्यांचं इनिशियल मोमेंटम जेवढं होतं ना तेवढंच मोमेंटम त्यांचं आदळल्यानंतर राहतं.
आपटल्यानंतर राहतं, एकमेकांवर आदळल्यानंतर राहतं. म्हणजेच काय, m1 पहिल्यांदा सुरुवातीला ते 0 होतं, तर ती मोशनमध्ये आलेली ती वस्तू, म्हणजेच काय होईल, v1 होईल आदळल्यानंतर. आणि दुसऱ्या वस्तूचं काय होईल, m2 v2. म्हणजे आता फोर्स निघून गेला आहे, फोर्सचा इफेक्ट नाही राहिला आहे. म्हणजे त्यांचं टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन हे सेम राहतं. म्हणजे बिफोर कोलिजन आदळण्याच्या पूर्वी आणि आदळल्याच्या नंतर जे m1 v1 प्लस m2 v2. ओके, तर इथं असतं m1 v1 m2 v2. म्हणजे सुरुवातीला जेवढं असतं तेवढंच आदळल्यानंतर होतं. म्हणजे दोघांची पण व्हॅल्यू कशी असते, समान असते. आणि इथे शब्द आलेला आहे वेन नो एक्सटर्नल फोर्स ॲक्ट्स, फोर्स निघून गेलेला आहे. आणि अशा वेळेस देअर टोटल मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट, तेवढंच राहतं. इट डज नॉट चेंज, ते चेंज होत नाही. बरोबर आहे. इथे पण वस्तू काय झालं आहे, हे स्टेबल झालं आहे शेवटी. इथे पण स्टेबल होत्या, इथे पण स्टेबल होत्या. त्यामुळे जेवढं मोमेंटम सुरुवातीला होतं तेवढंच ते नंतर पण आहे. जेवढं मास पहिल्यांदा होतं ते थोडे चेंज होणार आहे. समजा ही वस्तू 1 किलोची आहे, तर इथे पण 1 किलोच राहणार आहे. ही वस्तू अर्धा किलोची आहे, तर ही पण अर्धा किलोचीच राहणार आहे. सुरुवातीला जेवढं आहे तेवढंच नंतर राहणार आहे. ओके, तर याला म्हणतात लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. ओके स्टुडंट, चॅप्टर जो आहे तो इथे संपतोय. थँक्यू.